23 कोटी लिटर भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पण नाही, विषारीच म्हणा, गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात विकलं जात होतं. कदाचित आतापर्यंत तुम्ही आम्ही ते दूध पेलंही असेल. या विषारी दुधाला म्हटलं जातं सिंथेटिक दूध. आतापर्यंत नफ्यासाठी दुधात पाणी मिसळल्याच्या बातम्या आपण ऐकत होतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे सिंथेटिक दूध म्हणजे नेमकं काय आहे. दुधाच्या भेसळीबाबतचं जे वास्तव आता समोर आले ते कितीतरी भयानक आहे. महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यात सुरू होतं हे रॅकेट, ज्या रॅकेटचा आता पर्दाफाश झाला आहे, ज्याने नफ्यासाठी थेट लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. तपासात असा दावा केला जातो की डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि इतर रासायनिक पदार्थ वापरून सिंथेटिक दूध तयार करण्यात येत होतं आणि ते शुद्ध दुधात मिसळून महाराष्ट्रातल्या विविध भागात विकलं जात होतं. सुरुवातीला हा प्रकार काही मर्यादित दुधापुरता मर्यादित वाटत होता, पण पोलिसांच्या हाती लागलेल्या नोंदवही, व्यवहारांची कागदपत्र आणि तपासातील माहिती समोर येत गेली तसा तसा या घोटाळ्याचा आकडा कोट्यावधी लिटरपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काय आहे नेमकं हे सिंथेटिक दुधाचं प्रकरण? हा संपूर्ण घोटाळा नेमका कसा चालत होता? पोलिसांच्या तपासात कोणते धक्कादायक खुलासे समोर आलेत आणि या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण होता? यासोबतच हे भेसळयुक्त दूध महाराष्ट्रात कुठे कुठे पोहोचलं जात होतं हे सगळं सांगतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. धाराशिव जिल्ह्यातला भूम तालुका हा राज्यातला महत्त्वाचा दूध उत्पादक भागांपैकी एक मानला जातो. या भागात दररोज लाखो लिटर दूध महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पाठवलं जातं. त्यामुळे या भागात दूध व्यवसायावर हजारो शेतकरी, डेअऱ्या आणि ग्राहक अवलंबून आहेत. पण याच भागात गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी संशयास्पद सुरू असल्याची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. सुरुवातीला ही माहिती साधी वाटत होती. जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काही पावडरची खरेदी विक्री होत असल्याचं समोर आलं होतं. मात्र तपास अधिक खोलात गेला आणि त्यानंतर जे समोर आलं त्याने तपास अधिकाऱ्यांनीही मोठा धक्का बसला. पोलीस आणि एफडीएने संयुक्त कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाई दरम्यान तब्बल 61 पोती संशयित दूध पावडर जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीकडून जप्त केलेली विक्री नोंदवही, व्यवहारांची कागदपत्र आणि पुरवठ्याशी संबंधित माहिती तपासण्यात आली आणि याच नोंदवहीतून या संपूर्ण रॅकेटचा पहिला मोठा धागा पोलिसांच्या हाती लागला. तपासात समोर आलं की गेल्या 6 महिन्यात तब्बल 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची पावडर वापरण्यात आली होती. या पावडरपासून सुमारे 23,04,000 लिटर सिंथेटिक दूध तयार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. या दुधाची बाजारातील किंमत तब्बल 9 कोटी रुपयांहून अधिक असल्याचंही तपासात नमूद करण्यात आलं आहे. पण या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग पुढे समोर आला, कारण आरोपी हे सिंथेटिक दूध थेट ग्राहकांना विकत नव्हते, तर त्यांनी त्यासाठी अत्यंत चालाख पद्धत वापरली होती. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधात 10 लिटर सिंथेटिक दूध मिसळलं जात होतं. म्हणजे ग्राहकाला दिसायला ते दूध अधिक सामान्य वाटायचं. रंग, फेस आणि घट्टपणा सर्व काही नैसर्गिक दुधासारखंच दिसत होतं. त्यामुळे कुणालाही सहज संशय येत नव्हता. पण प्रत्यक्षात त्या दुधात रासायनिक मिश्रण असायचं आणि याच गणिताच्या आधारावर तपास यंत्रणांनी असा अंदाज व्यक्त केला की गेल्या काही महिन्यात राज्यभरात 2.3 कोटी लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध बाजारात पोहोचलं असू शकतं. आता प्रश्न पडतो की हे सिंथेटिक दूध कसं तयार केलं जात होतं? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या दुधात डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची रासायनिक पावडर वापरली जात होती. या पदार्थामुळे दूध अधिक पांढरं दिसतं, त्यावर फेस येतो आणि फॅटचं प्रमाणही सामान्य असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे प्राथमिक तपासातही अनेकदा ही भेसळ लगेच लक्षात येत नाही. म्हणजे ग्राहकांच्या डोळ्यासमोर अगदी खरं दूध असल्याचा भास निर्माण करून त्याच्या आरोग्याशी मोठा खेळ केला जात होता. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला, तो म्हणजे या रॅकेटचा पुरवठा मार्ग. प्राथमिक चौकशीत बाळासाहेब गाडगे नावाचा एक संशयित व्यक्ती अनेक डेअरी युनिट्सना हे दूध पावडर पुरवत असल्याचं समोर आले. याशिवाय काही दूध संकलन केंद्राचाही या रॅकेटमध्ये सहभाग असू शकतो असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. म्हणजे हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका कारखान्याचा प्रकार नसून यामागे मोठं नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे. कारण लाखो लिटर दूध तयार करून ते राज्यभर पोहोचवण्यासाठी अनेक स्तरांवर समन्वय आवश्यक असतो. या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन सुद्धा अजूनही कुणालाही अटक झालेली नाहीये.
हे सगळे आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली असून विविध जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की या संपूर्ण नेटवर्कचा तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते डिटर्जंट आणि रासायनिक पदार्थ मिसळलेल्या दुधाचं वारंवार सेवन केल्यास पोटाचे गंभीर विकार, उलट्या, जुलाब, यकृताचं नुकसान, मूत्रपिंडांवर परिणाम आणि पचनसंस्थेचे अनेक आजार होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारचं दूध अधिक धोकादायक ठरू शकतं, कारण त्यांच्या शरीराची प्रतिकारक शक्ती तुलनेनं कमी असते. या घटनेनंतर FDAने नागरिकांना केवळ विश्वासार्ह स्रोताकडूनच दूध खरेदी करण्याचं आवाहन केलंय. दुधाचा रंग, वास किंवा चव संशयास्पद वाटल्यास तातडीने संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचंही आवाहन करण्यात आले. मात्र तज्ज्ञ हेही स्पष्ट करतात की प्रत्येक प्रकारची भेसळ घरच्या घरी ओळखणं शक्य नसतं. अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेतील तपासणीनंतर स्पष्ट होतो. दरम्यान अन्न सुरक्षा कायद्यानुसार जर या प्रकरणातील आरोप सिद्ध झाले तर संबंधित आरोपी यांना 10 लाख रुपयापर्यंत दंड आणि जन्मठेपेपर्यंतची शिक्षाची तरतूद आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक घोटाळा नसून लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. सध्या SIT या संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहे. हे भेसळयुक्त दूध नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलं, कोणत्या डेअऱ्या किंवा दूध संकलन केंद्राचा यात सहभाग होता आणि या संपूर्ण नेटवर्क मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या प्रश्नाची उत्तरं पुढील तपासातून समोर येणार आहेत. पण या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे आपण रोज पित असलेल्या दुधाबाबत निष्काळजी राहणं आता परवडणार नाही. कारण काही जणांच्या लालचेमुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. आता या प्रकरणाचा अंतिम तपास काय निष्कर्ष देतो, दोषींवर किती कठोर कारवाई होते आणि राज्यातील दूध पुरवठा व्यवसाय अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.